हाय गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. सो दीदी आपली स्कूलला गेलेली आहे आणि लवकरच गेलेली. आणि एकीकडे मी ठेवले बाबूचा वरण भात आणि इथे बघू शकता आपला बाबू दूध पिऊन मस्तपैकी डॅडीच्या जवळ पडलेलं आहे. तिथं त्याचे डॅडी अजून उठले नाही. आणि इकडे बघू शकता माझी मेहंदी थोडीशीच काढले आणि या तर काढलीच नाही. कारण पहिले यावेळी काढायचं म्हणजे मी सांगितलं ना रंगवून द्या, मग ते टॅप टॅप करून द्यायचे बोटानं. रात्री काय मला कंटाळले, कारण की बाबू मेहंदी लावलेलं तर काही जवळच येत नव्हता, तो घाबरत होता. त्यामुळं काय मी त्यात आला काढली नाही पण लवकरच धुतली. यावेळी छोटीशीच काढली. काढून झाल्यावर असं विचार केला एवढी का काढले, मी अजून काढायला पाहिजे होती, कारण मला मेहंदी खूप आवडते. आणि आज आहे वटपौर्णिमा, तो सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता किती वाजता बाया निघतात पाया पडायला जायला काय माहीत. सो तेव्हा पाया पडायला तेव्हा नक्की दाखवू. आता थोडाफार माझं काम आहे, कपडे वगैरे धुवायचे आहेत. सो ते कपडे वगैरे धुवून घेते, मग भेटते तुम्हाला. इकडे बघू बाबू वापस आला. सो गाईज मी राहिली कपडे धुवत, बाया सगळं तयारी केली. सो आता खाली 10 झाले. तर तेवढ्यात आमच्या ताईने फोन केला, म्हणजे माझ्या जावेने, का तू कुठे आहे गं, फोन करते. मी काय बाथरूममध्ये कपडे धुवत होते ना, मोबाईल येते होते. सो बोलतो तुला सांगितलं ना 11:15 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. मग बोलतो तुझी तयारी झाली नाही. बरं नाही मला काय माहिती. आता पटापट तयारी करत घेतली, कारण की त्यांची सगळ्यांची तयारी झाली ना, मीच राहिली बिना तयारीची. सो आता पटापट मस्तपैकी तयारी करते, नाव भेटते तुम्हाला. सो गाईज इथे आपला आरतीचा पाठ रेडी करत घेतला आहे. सर्व मी मस्तपैकी मांडून घेते, मग दाखवते तुम्ही. हे बघा इथे सगळं आहे, ते मला गजरे लावायची बाकी होती. सो हे गाईज माझं पूर्ण आवरलेलं आहे आणि मी तयारी वगैरे केलेली आहे ना. कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा. दाखवा आमच्या साहेबांनी बांगड्या गेलेल्या काला घालायचा. कशी वाटते नक्की सांगा. कसं वाटतं चला आता तिकडे गेल्यावर दाखवतो. सो गाईज आता आम्ही निघालेलं आहे. खाली बघू काय हे गाईज आता आम्ही चाललो पाया पडायला. इथे सर्व आमची मंडळी. ते मानशी ताई गती प्रत्येकाचं नाव द्यायला लागलं. गाईज आमची मंडळी सर्व इथे आलेली आहे. आणि इथे बाकीचे माणसा पाया पडत घेतले आहे बायांनी. त्यांचा झाल्यावर आमचा नंबर. सो आम्ही इथे सर्व सामान ठेवलेलं आहे. आता नंतर दाखवूया. जाम मजा येते.
गाईज आता आम्ही घरी आलेले आहे. आले माझा बाबू पहिले चिपकले आणि आंघोळ बी केली नसेल. त्याच्या डॅडीने मस्तपैकी दूध वगैरे पाजून मोकळे आहेत. धन्यवाद. पाजले मी दूध ना बाबू. तुझी पिला चंदूनी दूध पण पाजले आणि शी पण साफ केली. बाबा बाबा आज आज नवऱ्यासाठी उपवास केला आणि नवऱ्याने सगळं केले. गाईज चला आता यांची आरती वगैरे करून घेते ना, मग स्वयंपाक करायला लागेल मला. काय खाणार? पेपर खाणार की पेपर? खिचडी खाणार. खिचडी नाही बनवता चला. सो हे गाईज आता मी चालले बँकेत. मी साडी वगैरे चेंज केली. काय काम आहे माझं, चेकचा काही रिटर्न आले त्यामुळे मला जायचं आहे. तर आता बँकेत घेते. सो गाईज 2 वाजतात तरी वातावरण बघा. आज उन्हाने थोडा आराम घेतले आणि पावसाने सुद्धा, त्यामुळं वातावरण मस्त आहे. काही वाटत नाही. ऊन असतं तर एवढ्या चक्कर आले असते मला. तारीला बघा कसं पाटल्या टाकल्या. पिशवी पडायची बारी माझी. तारी करा तिथे पाटल्या टाकल्या. गाई मध्ये रस्ता नाही. माझं कंबर मलाच गाडी उतरू का मी? इथे आम्ही आता खाऊ आला. 500 रुपयाला फटका दिला. 500 रुपये म्हटलं. बडा पिसला ना. सो हे गाईज घरी येऊन मी बाबूला जेवण भरवला कारण की त्याला जाम भूक लागली. नंतर शूट करा बघा ना. मॅडमला क्लासला जायचं आहे तर अजून काय ती बघा ना, केस पण मिळायला सांगत ते काय नाही. ते मी साडी ठेवली आपली मस्तपैकी. आम्ही येताना तुम्ही बघितलं असं आम्ही ट्रॅफिक सुटला घेतलं. दुधी हलवा आणलेला आणि तिथचा दुधी हलवा 1 नंबर असतो. असं मला तिथला दुधी हलवा खूप आवडतं. सकाळपासून काय खाल्ला नाही, खाली 2 फणसाचे घरी खालते. तर आता दुधी हलवा खाऊन घेते मग डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटूया. याचं ना क्लासची तयारी कर चाल दीदी. बघता ना कशी नाटक करतात. सो हे गाईज मी तुम्हाला सांगितलं ना संध्याकाळी का नंतर शूट करीन त्या दाखव. तर मला एवढा म्हणजे कंटाळा तर मला चक्कर करत होती. त्यामुळे मी पटापट स्वयंपाक केला. मग आता दीदी बसली जेवण करा. तर बाबू म्हणतो चिकन नाही तो पनीर आहे बाबू. सो आज बनवले बिर्याणी आणि पुरी आणि आमरस. साधा जेवण आहे. त्याला पुरी देस ना थोडीशी तोडून. बोल ना बेटा. अरे नको बाबू देच चल औषध दे चल. आताशी त्याने दूध पिले ना उगाच डोक्याला ताप. गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खाली वटपौर्णिमेचंच बघायला भेटेल. बाकी काय मला शूट करायचं म्हणजे टाईमच भेटला नाही. पटापट स्वयंपाक करायच्या नादात होते त्यामुळं काही मी शूट केला नाही. तर चला आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करते. जर तुम्हाला आजचा आमचा छोटूसा असा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.